राज्यात मान्सूनच्या सरी विविध भागात दमदार हजेरी लावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असून विदर्भातील काही जिल्ह्यात ढगाळ हवामानासह मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय. आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूरचा घाटमाथा, साताऱ्याचा घाटमाथा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसंच धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला. तसंच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता असून उद्या म्हणजे शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला. गुरुवारी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर आज मान्सूनची वाटचाल जैसे थे होती. आज मान्सूनची सीमा सुरत, इंदूर, मंडला, डाल्टनगंज, मोतीहारी या भागातून जाते. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्रातील आणखी काही भाग, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडचा उर्वरित भाग, झारखंड, बिहार तसंच उत्तर मध्य प्रदेश आणि उत्तराखंडाच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी पोषक स्थिती असल्याचं हवामानशास्त्र विभागाने सांगितलं. अशाच हवामान अपडेटसाठी अग्रवालला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.